आता ठरलं, काहीही झालं तरी मी माझ्या कन्येचे हित पाहणार. बानू, आतापर्यंत तुला खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. यमद्वारातून तू परत आलीस, पण आता सुखाची सगळी दारं मी तुझ्यासाठी उघडणार आहे. पर तुम्हाला समजा सांगितलेलं चालेल का? का नाही चालणार? कारण तसा नियम आहे. मी नियम मोडेन तुझ्यासाठी. त्याचे काहीही शासन मला भोगावे लागले तरी चालेल, पण मी तुला सांगणार तुझ्या मूळ स्वरूपाचे सत्य. बानू, एका गतजन्मात तू माझी कन्या होतीस आणि एका जन्मात तू अशी स्त्री होतीस जिचा संबंध मल्हारी अवताराशी आहे. त्या जन्मात तू नारायण नारायण. बानू, शची देवी, तुमच्या अनुमतीशिवाय तुमच्या कक्षात आलो, परंतु मल्हारी चरित्रात हस्तक्षेप करण्याचे अधिकार कोणीतरी स्वतःकडे घेतले आणि म्हणूनच श्री खंडेरायांच्या आज्ञेने मी इथे आलो आहे. महाराज, पर असं अचानक नाही बानू, पण ज्यावेळी शचीदेवी स्वर्गातून इथे जेजुरीत आल्या तेव्हापासून साऱ्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आहे. मुनिवर, मी माझ्या कन्येकडे आले आहे. तिला भेटण्यासाठी मला कुणाच्या अनुमतीची आवश्यकता आहे का? नाही देवी, केवळ याचे स्मरण असावे की बानू ही श्री खंडेरायांची अर्धांगिनीही आहे. बानू, मला शचीदेवींशी काही महत्वाचं बोलायचं आहे. जी महाराज. बानू, तू बाहेर गेलीस तरच मला यांच्याशी बोलता येईल. श्री खंडेरायांचा यांना निरोप आहे. वय महाराज. शचीदेवी, तुम्ही जे सत्य तिला सांगत होतात ते तिने स्वतः शोधणे आवश्यक आहे, म्हणून मला इथे तुमचे संभाषण थांबवण्यासाठी यावे लागले. पण मी माझ्या कन्येला सहाय्य करत होते. देवी, जर ते तिने स्वतः शोधले तर हजारो वर्ष लोक तिच्या पायावर मस्तक ठेवतील, परंतु ते जर का आपण सांगितलेत तर बानूने सोपा मार्ग निवडला म्हणून लोक तिला स्मरणातही ठेवणार नाहीत. पाषाणालाही मूर्त आकारात यायला घाव सोसावे लागतात. पण माझ्या बानूने आधीच फार सोसलं आहे. देवी, परमेश्वर तेवढंच दुःख देतो जेवढं ते सोसता येतं. बानू ही प्रत्यक्ष आदिशक्तीची सखी आहे. ती सामान्य कशी असेल? माता म्हणून तिच्यासाठी जे जे करता येईल ते करा, परंतु शिवलीलेत हस्तक्षेप करू नका. श्री खंडेराय भोळे आहेत, ते यावेळी तुम्हाला क्षमा करतीलही, परंतु ते जर रागावले तर त्यांच्या कोपाचे धनी व्हाल. मग तिला त्यांनी ते स्थान का नाही दिले जे श्री म्हाळसा देवींना दिले? त्यांनी त्यांच्या हृदयात त्यांना काय स्थान दिले आहे याचे मोजमाप करणारे आपण कोण? सामान्य नियम त्यांना लागू पडत नाहीत देवी. श्री म्हाळसा देवी ही खूप कष्टातून जात आहेत. जगत जननीचे दुःख आपण काय समजून घेणार? शची देवी, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, गडावर परत जा आणि पुन्हा बानूला ती कोण होती याबद्दल सांगायला जाऊ नका. ते सांगण्याची आज्ञा कोणालाही नाही.